नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। आज रविवार दिवस आणि गेल्या रविवारी अमरावती शहरामध्ये अत्यंत दुःखद आणि वाईट अशी घटना घडली की ज्यामुळे संपूर्ण अमरावती हळहळून निघाली। एक 9 वर्षीय बालक आपल्या आजीसोबत आणि बहिणीसोबत सायन्स कोर मैदानाच्या फुटपाथवरून जात असताना ब्रेक फेल झालेल्या सिटी बसने त्या मुलाला चिरडलं आणि त्याचा जागीच मृत्यू झाला। त्याचा अंत हा खरोखर जीवाला चटका लावून जाणार आहे, कारण त्यांनी दिवसच काय पाहिले होते। जेमतेम 9 वर्षाचा हा बालक जागेवरच एका बस खाली चिरडून मृत्यू पावतो म्हणजे ही घटना खरोखर दुःखद आहे। आणि त्या दुःखातून त्याचे आई वडील आता थोडे सावरले आहेत आणि सावरल्यानंतर सगळ्या गोष्टींचा जेव्हा ते विचार करायला लागले तेव्हा त्यांचं असं लक्षात आलं आणि मंडल न्यूजने पण ही बातमी केली होती। मंडल न्यूजने जिथे त्या गाड्या रिपेअरिंग चालू आहे, जेव्हा सीपी सरांनी सांगितलं की जोपर्यंत गाड्या ह्या दुरुस्त होत नाही त्यांची जी नियमावली आहे त्या नियमावलीनुसार सर्व कागदपत्रे, ड्रायव्हरचे परवाने वगैरे सगळं तपासून गाड्या एकदम दुरुस्त करूनच आता त्या गाड्या रस्त्यावर धावतील अशा पद्धतीचं मंडल न्यूजने सुद्धा बातमी केली होती। आणि त्या बातमीमध्ये त्यांचे जे कर्मचारी आहेत ज्यांनी त्या गाड्या दुरुस्त केल्या त्यांनी स्पष्टपणे कबूल केलं की त्या गाडीचे ब्रेक फेल झाल्यानेच हा अपघात घडलेला आहे। गाडीने 2 फेऱ्या मारल्यानंतर गाडी तिसरी फेरी मारत होती आणि तिसरी फेरी मारत असतानाच त्या गाडीकडून या चिमुरड्याचा अपघात झाला। जेव्हा मी त्यांच्यासोबत चर्चा केली तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की अपघात होण्यापासून टाळता येणं शक्य होतं, त्याच्यासाठी ड्रायव्हरला स्वतःच्या सतत विवेकबुद्धीचा वापर करणं गरजेचं होतं। ड्रायव्हरनी ती गाडी कुठेतरी नेऊन आदळून द्यायला पाहिजे होती जेणेकरून ती गाडी कंट्रोलमध्ये आली असती। एकतर डिवायडरला आपटणे किंवा एखाद्या झाडाला नेऊन आपटणे असा प्रकार जर केला असता तर गाडी कंट्रोलमध्ये आली असती, परंतु त्या ड्रायव्हरला ते सुचलं नाही आणि त्याने त्या मुलाला चिरडून त्याचा तिथेच मृत्यू झाला। खरोखर ही घटना अत्यंत वाईट आहे। ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी तर FIR झालेलीच आहे, परंतु आता श्री गोविंद लक्ष्मण निर्मळे यांनी पुन्हा एकदा एक FIR केलेली आहे। सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा अशा पद्धतीची मागणी या दाम्पत्याची आहे, कारण खरोखर पोटचा गोळा गेल्यानंतरच मनुष्याचं जे दुःख असतं ते दुःख पहाडापेक्षा पण मोठं आहे। आणि म्हणूनच त्यांनी आज सिटी कोतवाली येथे FIR केलेली आहे, ज्याच्यामध्ये त्यांनी लिहिलं आहे संपूर्णपणे की ती जी गाडी आहे MH279952 यानी वैष्णवी निर्मळे पण जखमी झाली होती आणि मुलाची जी आजी आहे नर्मदाबाई निर्मळे ह्या सुद्धा जखमी झाल्या होत्या। त्या दोघी आज सुखरूप आहे, परंतु प्रीतमने मात्र त्याचा जीव गमावलेला आहे आणि या प्रीतमला खरोखर न्याय मिळाला पाहिजे म्हणून त्याचे आई वडील धडपडत आहे। आणि म्हणून आपणही त्यांना न्यूजच्या माध्यमातून त्यांच्याकडून आता जाणून घेणार आहे की त्यांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा त्यांच्यावर दाखल व्हावा अशी मागणी का बरं केलेली आहे। आता मला सांगा की नेमकं तुमच्या हे कसं लक्षात आलं की या गाडीवर आपण या लोकांवर आपण हा गुन्हा दाखल केला पाहिजे। ताई नमस्ते, मी गुरुवारला इथे अमरावतीला आली, शिरसगाववरून अमरावतीला आल्याबरोबरच घटनास्थळावर गेली, कारण की मी घटनास्थळ पाहिलं नव्हतं। मी आणि यांनी दोघांनी पण आम्ही पाहिलं नव्हतं। तिथे पोहोचल्यानंतर आमच्या लक्षात आलं की हा 35 ते 40 फुटाचा रोड, हा सर्व रोड सोडून माझा मुलगा आणि माझ्या जो 2 मुली होत्या त्या फुटपाथवर चालत होत्या। ते सर्व त्यांचं बरोबर ते डाव्या साईडनं व्यवस्थित चालत होत्या। एवढं सारं सोडून तो ड्रायव्हर यांच्या अंगावर आला, म्हणजे याच्यावरून लक्षात येते की त्याला नॉलेज होतं। जरी त्याचा ब्रेक फेल राहिला असता तर त्यांनी ती गाडी त्या डिवायडरवर आदळायला पाहिजे होती, कारण की तिथून 50 ते 60 फुटाच्या अंतरावरच तिथे डिवायडर होतं, तिथे त्यांनी आदळायला पाहिजे होती। पण त्यांनी ती गाडी तिथे न आदळता यांच्या अंगावर नेली। एक तर तो ड्रिंक केलेला असावा किंवा मग आणखी काही असू शकते, ते पोलिसांच्या इन्व्हेस्टिगेशनमध्ये ते येईलच। त्यानंतर आम्ही काल घरी बसलेलो होतो, मोबाईल चेक करत होती मी। मोबाईलमध्ये तुमच्या एक न्यूज दिसली मला, मंडल न्यूज, तर त्यामध्ये जे सिटी बसचे मेकॅनिक आहे ते स्वतः बोलत होते की कॉम्प्रेसर फाटलेलं होतं, एअर लीक झालेलं होतं आणि गॅसकिट पण ते हे झालेलं होतं, म्हणजे गाडीमध्ये फॉल्ट होता। जर गाडीमध्ये फॉल्ट असताना त्यांना हे माहिती होतं की यामध्ये कोणाचा जीव जाऊ शकते। 2 ट्रिपा त्यांनी मारलेल्या होत्या। त्यांनी गाडी काढायला नव्हती पाहिजे, त्यांनी आधी गाडी रिपेअर करायला पाहिजे होती, त्यानंतर त्यांनी ते गाडी काढायला पाहिजे होती। एक हा दुसरा मुद्दा। तिसरा मुद्दा म्हणजे की ती जी बस आहे ती बस अमरावती डेपोपासून ती कोर्टाकडे जाणार होती, त्यानंतर ती विद्यापीठकडे जाणार होती, परंतु ती तिकडे न जाता ती रुक्मिणीनगरकडे निघाली।
त्या बसवर एक नेम प्लेट आहे, त्या नेम प्लेटनुसार मी सांगत आहे आणि त्याचे माझ्याकडे प्रूफ पण आहे. हे पहा, हे एक प्रूफ आहे. हे दिसणार नाही तुम्हाला एवढ्या दुरून, पण तुम्ही त्या गाडीवर जाऊन पाहू शकता की हे जे आहे याच्यावर लिहिलेलं आहे की अमरावती डेपो, त्यानंतर कोर्ट, त्यानंतर विद्यापीठ. तुम्हाला सरळ जायचं होतं, परंतु तुमचा वाहतुकीचा रस्ता तो असताना तुम्ही दुसऱ्या मार्गाने निघाले. हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे मॅडम. म्हणून मला असं वाटते की जेवढी जबाबदारी बस चालकाची होती तेवढीच जबाबदारी ठेकेदाराची पण होती, कारण की रिस्पॉन्सिबल पर्सन ते आहे. म्हणून त्यांना पण त्यामध्ये इन्व्हॉल्व करायला पाहिजे असं मला वाटते आणि त्याच्यावर सदोष मनुष्यवध हा गुन्हा दाखल करायला पाहिजे. बस एवढीच माझी विनंती आहे की पोलिसांनी ते इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर पद्धतीनं करायला पाहिजे आणि आम्हाला मदत करायला पाहिजे. आमचा तर जीव परत येणार नाही, पण कमीत कमी थोडंसं समाधान तरी वाटेल की माझ्या मुलाला न्याय मिळेल म्हणून. बस बाकी दुसरं काही नाही. धन्यवाद. मला एवढंच बोलायचं आहे. आणि पोलीस पण बोलले, आता मी गेली होती ते पोलीस स्टेशनमध्ये, ते पण बोलले की आम्ही पण इन्व्हेस्टिगेशन करू. त्यांनी ॲप्लिकेशन घेतलं आणि आम्हाला ते सांगितलं त्यांनी तेवढं की आम्ही इन्व्हेस्टिगेशन करू. बरं, यांनी आता पहिला जो तुम्ही FIR केला ज्या दिवशी अपघात झाला त्या दिवशी, तर त्यांनी कुठल्या कलम लावलेल्या आहेत, तुम्हाला त्याच्याबद्दलची काही माहिती आहे का? हो मॅडम, त्यांनी जे भारतीय न्याय संहिता आहे त्यामधील कलम 106A आहे, एक कलम 281 आहे आणि एक नाही सांगू शकत मी, विसरली, आणि एक मोटर वाहन अधिनियमचे कलम 135 आहे. ते त्यांनी कलम लावलेले आहे. पण ते तीनही कलम जे आहे ते बेलेबल आहे. अच्छा, म्हणजे त्याला अरेस्ट वगैरे करायचं काम काही पडलं नाही, त्यांनी अरेस्ट वगैरे काही केलं नाही, त्याला जामीनवर त्यांनी सोडून दिलं. तर आता पुढे पोलिसांनी काय तुम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आता तुम्ही पहिली FIR केलेली ही तुमची दुसरी आहे की सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, तर याच्याबद्दल काय म्हटलं आहे सिटी कोतवालीमध्ये तुम्हाला? मॅडम, आम्ही कसं आमच्याकडे जेवढी माहिती होती, म्हणजे जेवढे काही प्रूफ होते आमच्याकडे, ते प्रूफ आम्ही तिथे दिलेले आहे. आता पुढची कारवाई करण्याचं काम त्यांचं आहे. आम्ही फक्त प्रूफ त्यांच्याकडे समोर केले आणि त्यांची जबाबदारी त्यांनी फक्त प्रामाणिकपणे पाडावी एवढंच माझं म्हणणं आहे. तर काही आश्वासन तर दिलं असेल, काही बोलले असतील तुमच्यासोबत की आम्ही इन्व्हेस्टिगेशन करणार किंवा काय? तिथे तुम्ही कोणाला भेटले जाऊ? तिथे जे IO आहे PSI गीते साहेब, त्यांच्यासोबत बोललो आम्ही. ते बोलले की PI सर नव्हते, त्यांच्यासोबत आधी डिस्कशन करू आणि नंतर मग पुढची कार्यवाही करू. ज्या डेपोमध्ये त्यांचे कारागीर काम करतात त्यांची पूर्ण डॉक्युमेंटली चेक व्हायला पाहिजे. ते खरोखर डिप्लोमॅटिक आहे की ते त्या काम कराजोगत आहे की नाही आहे. कारण की मी तुमच्या न्यूजवर पाहिले असता त्यामध्ये काही वयस्कर लोक आहेत, भरपूर वयस्कर लोक आहेत की जेणेकरून त्या म्हणजे जो नियम आहे मजूरवाले एवढ्या दिवस काम करायला पाहिजे त्यानुसार ते मला वाटत नाही की ते काम करण्याजोगतं आहे म्हणून. आणि ते खरोखर त्यांना डिप्लोमा आहे, त्यांचं शिक्षण किती आहे, खरोखर ते मेकॅनिक आहे की नाही आहे, त्यांचं मेकॅनिकचं आणि ड्रायव्हर किंवा कंडक्टर यांची पूर्ण डिटेल आम्हाला त्यांची माहिती असली पाहिजे. नेमका आरोप काय आहे तुमचा? माझा आरोप हे आहे की ते मेकॅनिक आहे, ते मेकॅनिक तिथं असं वाटत नाही की हे मेकॅनिक आहे म्हणून. त्यांनी कुठेही उचलून आणलेलं आहे, कारण की थोड्या पैशात झालं पाहिजे म्हणून लोकल मेकॅनिक त्यांनी आणून तिथं ठेवलेले आहे. माझा हा आरोप आहे. पहिले तर जे तुमच्या मंडळ न्यूजनं जे न्यूज दाखवली होती त्यावर आम्ही बघितलं की त्या मेकॅनिकनं स्वतःहून कबूल केलेलं आहे की गाडीमध्ये प्रॉब्लेम होता. गाडीमध्ये प्रॉब्लेम होता तर गाडी काढायलाच नव्हती पाहिजे, कारण त्या गाडीमध्ये भरपूर प्रवासी बसलेले होते. हा तर एकच व्यक्ती गेला, एकच बाळ गेला माझा, परंतु ही दुर्घटना जर त्यामध्ये प्रवासी असताना झाली असती तर किती दुर्घटना मोठी झाली असती, किती लोकांचा जीव तिथं गेला असता. हा मोठा प्रश्न आहे. जर त्या दुसऱ्या ट्रिपला जर ती घटना घडली असती कुठं नाल्यामध्ये किंवा उडान पुलावून गाडी कधी खाली पडली असती, काही झालं असतं, काही पण होऊ शकलं असतं, तर या दुर्घटनेमध्ये किती साऱ्या लोकांचं जीवहानी झाली असती. तर यामध्ये तुम्हाला काय म्हणणं आहे की त्या ड्रायव्हरने ती गाडी डेपोमध्ये नेऊन जमा करायला पाहिजे होती असं तुम्हाला वाटतं का? हो, जर ती गाडी आधीच माहीत आहे की खराब आहे आणि हे चालण्याजोगतं नाही आहे, ती गाडी त्यांनी तिथं जमा करायला पाहिजे होती. आणि त्यांनी सांगितलं पण आहे, त्यांच्या एका मेकॅनिकने सांगितलं की 1-2 गाड्या आमच्याकडे एक्स्ट्रा असते, तर ती गाडी जमा करून दुसरी गाडी न्यायची होती. तर आता पुढे तुम्हाला काय वाटतं की याच्यामध्ये ज्या हा रिपोर्ट तुम्ही नोंदवला आहे याच्यानंतर काय होऊ शकतं पुढे? आम्हाला हाच आहे की आम्हाला न्याय मिळाला, तुम्हाला न्याय मिळावा आणि असं कोणासोबत होऊ नये. हे जर न्याय मिळालं तर असं कोणी करणार नाही. यानंतर कोणी छोटासा बाळाचा जीव जाणार नाही, कोणाची जीवहानी होणार नाही.
तर मित्रांनो, हे होते प्रीतमचे आईवडील, ज्यांनी आज सिटी कोतवाली येथे सदोष मनुष्य दोषाचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केलेली आहे आणि त्याचा सखोल तपाससुद्धा सिटी कोतवालीने करावा अशी या दाम्पत्याची मागणी आहे. कारण त्यांचा 9 वर्षाचा मुलगा त्यांनी गमावलेला आहे. खरंच हे दुःख खूप मोठं आहे. मंडल न्यूजच्या माध्यमातून त्यांच्यापर्यंत बस खराब असल्याची एक ठोस बातमी त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यावरच त्यांचं लक्ष केंद्रित होऊन त्यांनी पुन्हा एकदा हा गुन्हा नोंदवलेला आहे. बघूया आता पोलीस प्रशासन यामध्ये काय निर्णय घेणार आहे. तर घटना अतिशय दुःखद आहे आणि घटना चिंतनीय पण आहे. कारण अमरावती शहरामध्ये एकूण 18 सिटी बस धावतात आणि वेगवेगळ्या एरियामध्ये धावतात आणि अमरावती ही दाट लोकवस्तीचं शहर आहे आणि आपल्या इथले जे रोड आहे काही ठिकाणी मोठे आहे, काही ठिकाणी लहान आहेत. या सिटी बस जेव्हा रोडने धावत असतात तेव्हा त्यांचा वेग, त्यांची व्यवस्थित तपासणी आणि त्यांचा चालक हा जास्त महत्त्वाचा असतो. कदाचित त्या दिवशी ती बस फेल झाली नसती आणि चालकाने त्याच्या सतत बुद्धीचा उपयोग केला असता तर हा अपघात झाला नसता, एका बाळाला जीव गमावा लागला नसता. तर मला असं वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जेव्हा या बसेस रस्त्यावर धावणार आहेत तेव्हा प्रशासनाची जबाबदारी खूप मोठी होणार आहे. कारण महानगरपालिकेच्या कॉन्ट्रॅक्ट घेऊन ह्या बसेस शहरामध्ये धावत आहेत. तर या सगळ्या बसेसवर प्रशासनाचं लक्ष असलं पाहिजे, मूळ ठेकेदाराचं पण लक्ष असलं पाहिजे, RTOचं लक्ष असलं पाहिजे आणि सोबतच अमरावती शहराच्या पोलीस प्रशासनाचं सुद्धा लक्ष असलं पाहिजे. कारण अनेक वेळेला हे बस चालक जे असतात ते नियमाची पायमल्ली करतात आणि ती पायमल्ली करत असतानाच अशा पद्धतीचे अपघात घडतात की 40 फुटाचा रोड सोडून तो गाडी फुटपाथवर घेऊन जातोय आणि तिथे अपघात होतोय. खरोखर हे प्रश्नचिन्ह आहे. आज मंडल न्यूजच्या माध्यमातून या दाम्पत्याचे विचार मी तुमच्यापर्यंत पोहोचवले आहे. तुम्ही दोघं इथे आले, आम्हाला भेटले, त्याबद्दल तुमचे मी आभार मानते. तुमच्या दुःखामध्ये आम्ही सुद्धा सामील आहोत.